प्रहारचे बच्चू कडू या ठिकाणी आपल्या सोबत आहे। आज चाळीसगावमध्ये त्यांची शेतकऱ्यांची आक्रोश सभा पार पडलेली आहे। भाऊ काय सांगाल, एकंदरीत जोरदार टीका आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासनावर केलेली आहे। आणि टीका करण्यापुरतं मला वाटतं निवड टीका नाही, आता तर रस्त्यावरून तुडवाले पाहिजे अशी अवस्था आहे। एवढा मोठा महापूर आला, सगळा शेतकरी आज आपण पाहतोय का प्रचंड चिंतेमध्ये असताना तुम्ही बोलणं सुद्धा सुधारत नसेल। तुम्ही त्याला दिलासा देण्याच्या ऐवजी तुम्ही जर सोंग कसं करता येईल, शेतकरीच राजकारण करायला लागले असे बोलत असेल तर चुकीचं आहे ना। माझं असं मत आहे का हा वेळ तुम्हाला त्या शेतकऱ्याला दिलासा द्यायची आहे आणि अशा वेळेस तो भडकतच नाही, तो बिचारा गरीब आहे, भोलेनाथ आहे, म्हणून जर तुम्ही कशाही पद्धतीचे वागत असाल तर टीका करून नाही चालणार। आम्ही रस्त्यावर पण येऊन तुडवू पण। आज अमित शहा ठिकाणी महाराष्ट्र दौऱ्यावर होते, त्यांनी कुठलं शाश्वत त्या ठिकाणी दिलेले नाही शेतकऱ्यांना। तुम्हाला सांगा, ते पुतळ्याचं अनावरण करायला आले आणि तिथं 15 मिनिटावरचं जे गाव वाहून गेलं तिथं ते गेले नाही। काय असता काय हेच म्हणत होते ना, बटेंगे तो कटेंगे। मग तुमच्या राज्यामध्ये केंद्र आणि खाली तुमचं राज्य आहे, याच्यामध्ये तर हिंदू शेतकरीच कटत आहे ना। तुम्ही जो नारा दिला तुम्हीच आता तो अस्तित्वात आणत आहे। तुम्हाला लाज नाही वाटली का? तिथं सगळे फक्त पुतळे उभं करत असताना तुम्ही तिथं गेले आणि बाजूचं इथं इतकं मोठं नुकसान झालं, तिथं झालं काय होतं? तुम्हाला काय अडचण होती? एवढा मोठा आम्ही पाहतोय सहकार मंत्री आला, सहकार मंत्र्याकडेच हे सगळं कर्जमाफीचा विषय आहे आणि मग देशासाठी कर्जमाफी करू अशी घोषणा अपेक्षित होती। पुतळ्यासाठी येता आलं तुम्हाला आणि शेतकऱ्याच्या आसूपुसाले जाता आलं नाही। हे एवढे कसे तुमचे विचार बदलले? एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून स्वदेशीचा नारा दिला जातो, मात्र आपण टीका केलेली आहे की विदेशी आयात केली जाते। सगळंच ना, तेलापासून तर काय नाही, आम्ही तुम्ही काय विदेशातून आणत नाही ते सांगा ना। लंबी लिस्टच असेल। मोदी साहेबाचा अर्धा अंगावरचं वस्त्र शस्त्र आहे ना ते विदेशातलंच आहे। साखरे संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं, त्यावर देखील आपण टीका केलेली आहे। ते कपात कारखान्याला काही मदत केली नाही, त्यांनी नफ्यातली मदत मागत होती। मुख्यमंत्री पहिल्यांदा चिडताना मी पाहिले मुख्यमंत्री असताना का तुम्ही आम्हाला शेतकऱ्यासाठी मदत दिली नाही, तुमच्या नफ्यातून आम्हाला 25 लाख द्यायला पाहिजे होते, ते दिले नाही म्हणून त्या कारखानदाराचे कसे काटे मारतो आम्ही पाहू। मग तेच कारखानदार आमच्या शेतकऱ्याला लुटत होते तेव्हा बोलायला काय झालं होतं? आणि तुम्ही बजेटमधून आमच्या शेतकऱ्याला किती काटा मारताय ते सांगा ना तुम्ही। आम्ही कारखान्याच्या बाजूने उभे राहत नाही, पण तुम्ही शेतकऱ्यासाठी किती काटा मारताय? आमची संख्या किती आणि तुम्ही बजेटमध्ये आमच्यासाठी पैसे ठेवताय किती? त्याचं कुठे ताळमेळ असला पाहिजे ना। तुमच्या 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये आम्हाला फक्त 9,000 कोटी रुपये देताय तुम्ही। ही कुठला प्रकार आहे? तेलंगणा परवडलं तुमच्यापेक्षा। भावांतर योजना सुरू आहे MP मध्ये। तेलंगणामध्ये आम्ही पाहतोय का सोयाबीन मागं 5,000 रुपये देतं, पर पिका मागं पर हेक्टर 5,000 देतं आणि आमचं नुकसान झाल्यावर तुम्ही 5,000 देत नाही आहे। केवढे मुख्यमंत्री बजेटमधून काटा मारता असं आपण? हां, काटाच मारतोय शेतकऱ्यासाठी, काटाच आहे त्याच्या हाती, दुसरं काही नाही। हो, आज आपण गुलाबरावांच्या आव्हान स्वीकारून त्या ठिकाणी धरणगावमध्ये धडक दिलेली होती। गुलाबराव देखील म्हटले की मी त्याच्या स्वागतासाठी तयार होतो। आणि आता कर्जमाफी झाल्यानंतर मी वराडचा ठेचा घेऊन जातो ना तिथं। की कर्जमाफी झाल्यानंतर मी गुलाबराव पाटलांना ठेचा घेऊन भेटण्यासाठी जाणार आहे। कॅमेरामॅन गणेश मोरेसह मी खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।